हुलग्यासारखं ते घेतलं पाहिजे हा सध्याच्या परिस्थितीला. हा. आणि हुलग्याचं दुष्काळ ते चारा म्हणून चारा चांगलं म्हणून चांगलं चलते, सगळी खाती आणि ज्ञान तोवर थकलेल्या भांगलेल्या माणसाला करायला कष्टाला सोपं. सोपं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वरे बाजरी आणि राळा हे आपले पारंपरिक सगळी पिकं. घाराळ फेराळ सगळे तुम्ही म्हणजे महुरी सारखी सुद्धा पिकं बरोबर. डोंगरबारीला घेतात ना. नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यात सकस असेल तर नाचणी कारळ नाचणी कारळ आणि तुमचं वरई आणि राळ राळ आणि हे शरीराला पौष्टिक आहे. शरीराला पोषक. आता राळ्याची तुम्ही जर त्याचं आकडं बघितलं, हा एकदा राळ जर आलं आणि त्याचं आकडं बघितलं तर तुमच्या कोणत्याच गावाच्या जातीला ऐकणार नाही. बरोबर. आणि त्याच्यापासून जी आरोग्याला धोका नाही तसा तुमच्या गव्हापासून धोका आहे. हा बरोबर. कारण तुम्ही गव्हाला खतच वापरीत आहे ना. बरोबर. आणि वरून फवारणी मारताय. म्हणजे सकस आहाराच्या दृष्टीने हे महत्वाचं. हे महत्वाचं. आता हे झालं पावसाळ्यात. जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स म्हणून आले. एका किलो मकापासून 10 किलो चारा 10 दिवसात होतो. 10 दिवस ते तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. ती बी शिकलं हा पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. आणि मेहनत सगळ्यात महत्वाची आहे. ते नांगर नाही, डोंगर नाही, काय नाही. 10 वर्ष नांगरूच नका. हा तुम्ही जीवाणू जी रानातले जीवाणू आहे, हा तुम्हाला जीवाणू काय कळत नाही. हा तुम्ही एक खत पेरलं हा. ना, तुम्ही EC0 तुम्हाला काय एखाद्या शेतकऱ्याची चर्चा झाली एखाद्या स्टँडवर टेबलवर हा. चहा पिता, हे सम्राट लय भारी, हा. तुम्ही डायरेक्ट 1550 सम्राट घेताय. बरोबर. पण तुम्हाला माहित नाही ह्या शेतीला सम्राटची गरज आहे हा. का निस्ता पाल्या पाचोळ्याची गरज आहे. बरोबर. कारण ते जर तुम्ही सम्राट टाकून जी जीवाणू त्या जिमनीत राहणार आहेत त्या जीवाणूला मारिता हा. आणि त्या पिकाला बी धोका येतोय. म्हणून वरून फवारणी करताय. हा म्हणजे हे सगळं धोकादायक आहे. धोकादायक आहे ही. कमी खर्चातली शेती करावं आणि लागते. कमी खर्चातली शेती आणि तुमचं सगळं घर कुटुंब आनंदात राहायचं असलं तर ही सुद्धा खाण्यात आलं पाहिजे. बरोबर. ह्या सुद्धा गोष्टी खाण्यात आल्या हा. पाहिजे आपल्या दररोजच्या नित्यनेमाचे. आता हॉटेलात काय मिक्स करून काय काय mix करते? किती वाटलं जाते. हा. मुंडे तरी तुकाराम मुंडेमुळे बरं झालं. तुकाराम मुंडे एका माणसाला, आता तुकाराम मुंडे साहेबांचं असं झाले की बुवा आता त्यांना एकाच माणसाला सांगत आहे तुम्ही भीमा नदी आडवा, नाही तर एखादी मोठी नांदेडची पैगंगा आडवा. हा आता एकटा माणूस आडू शकत नाही, तो मध्ये उभा राहू शकतो, हा. काही वाचू शकतो. हा बरोबर. आणि ती तुकाराम मुंडे सगळी जर झाली तर महाराष्ट्रात काहीच कमी पडणार नाही. बरोबर. काय कमी पडणार? म्हणजे हे ऑफिसर सर हे आतापर्यंत झोपाच काढत नाही नाही, झोपा म्हणजे ह्यांचं फक्त एकच आहे की ह्यांच्या डोक्यात एकच आहे हा की बाबा पुढच्यांनी काय घेतलं अधिकाऱ्यांनी हा. आणि आपण काय घेऊन आपल्या मुलांना, पण त्यांची मुलं सुद्धा धोक्यात येत. बरोबर. म्हणजे हे त्यांना- करते ते धोका आहे सगळा. हा सगळा धोका आहे ह्याच्यात. म्हणजे एकंदरीत आपण त्या आरोग्यासाठी ह्या विषयाकडे वळलं पाहिजे. आरोग्यासाठी ह्या विषयाकडे वळलं पाहिजे. आणि समाजात जर आपण असं म्हणलं हा तर समाज आपल्याला हसतोय. बरोबर आहे. बरोबर. समाज काय म्हणतोय की बाबा ही ह्यांच्या डोक्यावर काय झाली, परिणाम झालाय काय. आता ही राळच जर पेरा म्हणतील तर ह्यांच्या कस काय ही घर चालायचं. म्हणजे समाजाला अजून माहित नाही बरं. की ह्या वस्तूची काय किंमत आहे. हा म्हणजे 100 रुपये किलो न गेला आणि 10 क्विंटल राळा जात 1 लाख रुपये होतात. लाख रुपये बरोबर होते. आहे आणि तुमच्या ऊसाचं बी होत नाहीत, हुलग्याचं होत नाही. ते बरोबर. उडीद आणि हुलगा संगच पेरा, बरोबर. त्याचं किती पैसे होते आणि तुम्ही उडदाला किती खर्च केलाय आणि हुलग्याला किती केला? हुलग्याला किती केलाय. आणि हुलगा ही कमी पावसात बरोबर. आणि ते कायमस्वरूपी पीक येणार. हा हुलगा असा कधीही एक पीक असं यावा हा तो धोका देत नाही त्या शेतकऱ्याला. हा म्हणजे तो काय होतंय, एका पावसा पेरला आणि त्याला थोडं शितडा आलं तरी तो हुलगा 10 किलो तरी होईल. हा, बरं. पण तुमचा उडीद हा धोका दिला हा तर तुम्हाला काहीच होत नाही. आणि उडीद उशिरा लेट झाला की त्याला डोना होतो काय दोना होतो. होतो काय नाही. आणि त्याचं उडदाचं हुलग्याचं एक आहे की बा तुम्ही माणसं त्याच्या माणसाला उपयोगी येते, आरोग्य चांगलं राहते. आणि उडदाचं असं होते उडदाचं हा की उडदाचं बुसकाट बी खात नाहीत. हा म्हणजे किती धोका आहे त्याच्या. आणि पिटून देतात आणि लोकं. पिटून देते, खत होऊन द्यायना ते. खत होऊन द्यायना. म्हणजे अशी ह्या समाजात आता ही चालली. बरं 2 टक्के करू